तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो। आज आपण बघणार आहोत गरोदर आणि स्तनदा मातेचं आभा ID लिंक कसं करायचं ते। सर्वात प्रथम आपण बेनिफिशरीवरती जायचं आहे। बेनिफिशरीवरती गेल्यानंतर प्रेग्नेंट वुमनचं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर प्रेग्नेंट वुमनवरती आपण क्लिक केल्यावरती हा पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। त्याच्यानंतर माझी जी प्रेग्नेंट वुमन आहे तिच्या समोर जे तुम्हाला तर जो सर्कल दाखवला आहे तिथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतो। आता तिची ही पूर्ण माहिती आहे ती ओपन झाल्याच्यानंतर खाली बघा केअर प्रोफाईल इज नॉट द लिंक विथ आभा। आता ती लिंक नाही आहे, आता मला लिंक करून घ्यायचं ते जे लिंक नाव दिसत आहे तिथे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे। हा इथे जो छोटासा जो स्क्वेअर आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावरती टिक केलं की असं बघा सर्कल करून दाखवलं आहे मी। तर इथे खाली व्हेरीफाय येतं, इथे टिक करायचं, इथे निशाणी येते आणि इथे व्हेरीफायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर केअर प्रोफाईल इज सक्सेसफुली लिंक विथ आभा म्हणजे हे झालेलं आहे सक्सेसफुली। आता आपण डनवरती क्लिक केल्यावरती आपण आपलं ते आभा IDला ते गरोदर मातेचं लिंक झालेलं आहे ते बघण्यासाठी आपण पुन्हा आपल्या त्याच पेजवरती जाणार आहोत। त्या पेजवरती गेल्याच्यानंतर बघा मगाशी माझं ऑरेंज होतं, आता माझं ग्रीन झालेलं आहे आणि तिथे तुम्हाला 2 राईटसुद्धा दिसत आहेत। ते केअर प्रोफाईल इज लिंक विथ आभा म्हणजे आता हे